इराण आणि इस्रायलमध्ये युद्ध सुरू होऊन जवळपास 10 दिवस झालेत. हळूहळू हे सगळं थेट तुमच्या आमच्या स्वयंपाकघरात शिरतलंय. कमर्शियल गॅस सिलेंडर देणं बंद केल्यामुळे मुंबईतली जवळपास 20% हॉटेल्स आज बंद झालेत. अजून 2 दिवसांमध्ये 50% हॉटेल्स बंद होतील असा इशारा सुद्धा दिला जातोय. घरगुती गॅस सिलेंडरसाठी आठवडाभराचं वेटिंग आहे. पुण्यातल्या गॅसवर चालणाऱ्या 18 स्मशानभूमी या तात्पुरत्या बंद केल्या गेल्यात. त्यात आजच केंद्र सरकारने देशभरामध्ये एस्मा म्हणजे जीवनावश्यक वस्तू कायदा लागू केलाय. दुसरीकडे रशिया आणि भारताला स्वस्त तेल देण्यासाठी जी सवलत दिली होती तिची डेडलाईन सुद्धा आता जवळ येते. आणि दुसरीकडे होमूरची सामुद्रधुनी बंद असल्यामुळे सौदी, कुवेत यांसारख्या देशांमधलं तेल आपल्या भारतामध्ये येऊ शकत नाही. नक्की या युद्धामुळे आपल्याला अजून काय काय बघावं लागणार आहे? की आपल्याला एका मोठ्या संकटासाठी हळूहळू तयार केलं जातंय, जाणून घेऊयात आजच्या व्हिडिओमध्ये. नमस्कार, मी शुभम गोरे आणि तुम्ही पाहताय लगाव बत्ती. या युद्धाचा पहिला मोठा झटका बसला तो मुंबईला. गेल्या काही दिवसांपूर्वी केंद्र सरकारने व्यावसायिक वापरासाठीच्या एलपीजी सिलेंडरचा पुरवठा हा तात्पुरता थांबवण्याचा निर्णय घेतल्याची माहिती समोर आली. त्याचे पडसाद सगळीकडेच उमटले. मुंबई हॉटेल्स अँड रेस्टॉरंट असोसिएशनने असं सांगितलं की मागच्या 3-4 दिवसांमध्ये मुंबईतले 20% हॉटेल्स हे गॅस नसल्या कारणामुळे बंद झाले. तर अन्न आणि औषध प्रशासनाने म्हणजेच एफडीएने असा इशारा दिलाय की जर पुढच्या 48 तासांमध्ये गॅस पुरवठा सुरळीत झाला नाही तर 50% पेक्षा जास्त हॉटेल्सना कुलूप लावावं लागेल. जिथे कुठे कमर्शियल एलपीजी मिळतोय तिथे तो जवळपास 2400 रुपयांना विकला जातोय. तर घरगुती लागणाऱ्या सिलेंडरसाठी सगळीकडेच आठवडाभराचं वेटिंग आहे. काही ठिकाणी तर लोक व्यावसायिक सिलेंडर मिळत नाहीये म्हणून घरगुती सिलेंडरचा बेकायदेशीर वापर व्हायला सुरुवात झाली. त्यामुळे सामान्य लोकांना घराघरामध्ये सिलेंडर मिळण्यासाठी विलंब होते. त्यामुळे काय होतंय तर सामान्य ग्राहकाला बुकिंग नंतर सुद्धा सिलेंडरसाठी 8 ते 10 दिवस वाट बघावी लागते. पण या सगळ्यामुळे हॉटेल्समधल्या खाद्यपदार्थांचे दर हे 30 ते 50% वाढण्याची शक्यता सांगितली जाते. जी मुंबई कधीच थांबायची नाही तिथे हॉटेल्स बंद असल्यामुळे परिस्थिती अजून किती गंभीर होणार आहे अशी भीती निर्माण होते. बरं, हे झालं सगळं मुंबईतलं. पुण्यातल्या अनेक स्मशानभूमींमध्ये अंत्यसंस्कारासाठी गॅस वाहिन्यांचा वापर केला जातो. पण इथं इंधन कपातीमुळे त्या सुद्धा आज बंद कराव्या लागल्या. ही सगळी परिस्थिती हाताबाहेर जाते हे पाहून केंद्र सरकारने आजपासून अत्यावश्यक सेवा संरक्षण कायदा म्हणजेच एस्मा कायदा लागू केलाय. हा कायदा सहसा तेव्हाच लागू होतो जेव्हा परिस्थिती ही अत्यंत आणीबाणीची असते. घराघरातील चुली पेटत्या राहाव्या यासाठी घरगुती सिलेंडरला नो कट झोनमध्ये ठेवलंय. पण काही अटी पण यामध्ये घातल्या. जसं की एकदा सिलेंडर घेतला तर पुढचे 25 दिवस तुम्ही दुसरं बुकिंग करूच शकणार नाही. कारण विषय असा होतो की जसं मागच्या आठवड्यामध्ये लोकांनी पेट्रोल भरण्यासाठी पंपांवरती जत्रेसारखी गर्दी केली होती. इतकंच नाही तर काही लोकांनी तर पिण्याच्या पाण्याचे टँकर सुद्धा पेट्रोलने भरून ठेवल्याची एक न्यूज वाचली होती. तसंच लोकांना आता भीती वाटू शकते की भविष्यामध्ये गॅस मिळणार नाहीये म्हणून प्रत्येक जण साठा करून ठेवतोय. या पॅनिक बुकिंगमुळे होतंय काय तर खरोखर ज्यांच्या घरामध्ये गॅस संपलाय त्यांना तो मिळतच नाहीये म्हणून हा नियम केला गेलाय. दुसरं म्हणजे रिक्षा, टॅक्सी सुरू राहण्यासाठी सीएनजीला प्राधान्य दिलंय. तर खत कारखाने आणि चहा उद्योगांचा गॅस पुरवठा हा 70 ते 80% कमी केला गेलाय. या सगळ्या सरकारकडून घेतल्या जाणाऱ्या प्रिव्हेंटिव्ह उपाययोजना आहेत जेणेकरून सर्वांना जास्तीत जास्त दिवस गॅस आणि बाकीच्या सुविधा मिळत राहतील आणि लवकरच आपण या युद्धजन्य परिस्थितीमधून बाहेर पडू. पण आता तुम्ही म्हणाल की आपण तर रशियाकडून तेल विकत घेत होतो ना, मग काळजी कशाला करायची आहे? पण इथे एक ट्विस्ट आहे. 6 मार्च 2026ला रशियाने भारताला कच्च्या तेलावरती 30 दिवसांची विशेष सवलत दिली होती, ज्याची अंतिम तारीख आहे 4 एप्रिल 2026. ती पण तारीख लवकरच जवळ येईल. त्याच्यानंतर काय हा सर्वात मोठा प्रश्न आहे. आपल्याला जरी रशियाकडून तेल खरेदी करू असं वाटलं तरी डोनाल्ड ट्रम्प याच्यामध्ये सगळ्यात मोठा अडथळा आणतोय. त्यांना अमेरिकेला ऊर्जेच्या क्षेत्रामध्ये जगात नंबर 1 होण्यासाठी ते भारताला सुद्धा प्रेशरमध्ये आणताय. त्यामुळे एका बाजूला आखाती युद्धामुळे पुरवठा बंद झालाय, दुसरीकडे रशियाची सवलत संपते, तर तिसरीकडे ट्रम्प दबाव आणताय. या सगळ्यामध्ये आपला पापड व्हायला लागलाय. जर रशियाने हात आखडता घेतला तर भारताला अमेरिका किंवा ऑस्ट्रेलियाकडे धाव घ्यावी लागेल. तिथून तेल आणणं म्हणजे सोन्याच्या भावाने पाणी विकत घेण्यासारखं आहे. पेट्रोलच्या किमती अजूनच वाढतील. चीन नंतर भारत हा जगातला एलपीजीचा दुसरा सर्वात मोठा आयातदार आणि ग्राहक आहे. भारतामध्ये घराघरामध्ये गॅस पोहोचल्यामुळे आपली आयातीवरची निर्भरता अजूनच वाढली. सध्या आपल्या देशाकडे असलेल्या बफर स्टॉकमुळे आपण तग धरू शकतो. पण युद्ध जर 40 दिवसांच्या पुढे गेलं तर सरकारला एलपीजी बाबतीत नक्कीच ठोस उपाययोजना करायला लागणार आहेत, हे नक्की. बाकी तुमच्या घरांमध्ये किंवा तुमच्या जिल्ह्यांमध्ये नक्की काय परिस्थिती सुरू आहे ते कमेंट्समध्ये आम्हाला नक्की सांगा आणि लगाव बत्ती या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.